पारितोषिक रोख रक्कम आपल्याला सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत दादा। आणि कट केलेला चेंडू हा खरोखरच सुंदर असं आणि पंचांचा इशारा येतो या ठिकाणी खणखणीत चौकार या ठिकाणी आमचे परिसरातील उत्कृष्ट असे उद्योजक गणेश दादा कदम यांचा आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। आणि स्क्वेअर चेंडू पंच या ठिकाणी सांगतायत आम्हाला की स्क्वेअर चेंडूनी धावसंख्या नक्कीच पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15। आणि ऑफसाइडच्या दिशेने मारले चेंडू खणखणीत चौकार जातोय सीमा रेखा पार डीजे। आणि अतिरिक्त सांगा म्हणावं लागेल म्हणजे खराब चेंडूची फेकाल की आपण पाहतोय आणि पंच या ठिकाणी सांगतात 9 चेंडू या ठिकाणी आणि एकूण धावा पोहोचतायत धावफलकावरती 24 धावा आणि फ्री हिट असेल पॉवर प्लेचं शतकामध्ये शेवटचं चेंडू असेल थोडं महागडच असं आणि उंच असं मारलेला चेंडू खणखणीत षटकार आणि या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं शतक आणि 30 धावा आपण पाहतोय। सुबोध वर्ष संघाचा चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतोय वर्ष संघाकडून। वाकस संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, चांगला फलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल। सर्व रसिकांचं लक्ष मैदानाकडे आहे, चांगला सामना आपण सुरळीत पाहतोय, अगदी आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक लोक। आणि दुसरं षटक घेऊन येतात आहेत तेजस वाकस संघाकडून।
आणि समोर चेंडू फटकावलाय, एक धाव नक्कीच आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या अंकावरती. सुबोध आणि सौरभ, सुबोध आणि शुभम. थोडीशी चुकी महागडी, म्हणजे चुकीला माफी नाही मित्रांनो. बघा चांगलं खेळपट्टी आपल्याला पाहायला भेटत होती. सुबोध आणि शुभम आणि या ठिकाणी धाव बाद होतोय शुभम. एकच धाव आणि या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या अंकावरती. पहिला हादरा मिळतोय वरच्या संघाला आणि लेग साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू, अगदी सुंदर असा षटकार, खणखणीत षटकार पंच या ठिकाणी सांगतायत आम्हाला. आणि या षटकारच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या अंकावरती. धावा धावफलकावरती. आणि हवेत चेंडू आहे, पाहूया काय होतंय. आणि हाय उत्कृष्ट अशी झेल टिपली वाकस संघाचा विवेक. आणि दुसरा हादरा सुबोधच्या स्वरूपामध्ये वरसे संघाला मिळतोय. 2 विकेटचं पतन नंतर वरसे संघाच्या